एक अन्न आणि औषध प्रशासन आणि आम्ही ठाणे महानगरपालिकेला आज एक निवेदन दिलेलं आहे की रिगार्डिंग हे जे डिस्काउंट आहेत, आज आमचे जे मार्जिन्स आहेत ते स्ट्रक्चर 20% 16 ते 20% मार्जिन आहे आम्हाला, आणि मार्केटमध्ये 18 ते 20% डिस्काउंटचा जो चलन चाललेला आहे. तुम्ही आता कालचीच बातमी बघितली असाल की बीडमध्ये जे औषधांचा साठा डुप्लिकेट सापडलेला होता, त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला सांगावं लाज वाटते. आम्ही या व्यवसायातून 35 वर्ष आम्ही या व्यवसायात आहोत, 20-25 वर्ष लोक याच्यात जुळलेली आहेत. त्याच्यामध्ये हा जो डिस्काउंटचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये डिस्काउंट असल्यावर औषधं आजच्या तारखेत त्याच्यात स्पुरियस येतात, डुप्लिकेट येतात, हे लोकांना माहिती नाही. पण थोडेसे पैसे वाचवण्यासाठी हे लोक तिथे हे होतात, अट्रॅक्ट होतात. हे लोकांच्या तुमच्या मार्फत आम्ही सांगायला त्यांना इच्छितो की सोनं आज 80,000 रुपये, कोणी तुम्हाला 70,000 रुपये ग्राम हे दिला तुम्हाला, तर तुम्ही द्याल का? कारण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिश्रता असते. त्याच प्रकारे आमचं एकच म्हणणं आहे की हा व्यवसाय नोबल प्रोफेशन आहे. तिथे हा फार्मसी, हा जो मेडिकलचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही डिस्काउंट हा प्रकार याच्यावर थोपवू नका. याच्यामध्ये व्हेरायटी असतात, जेनरिक औषधं असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन चांगला मिळतो. त्या औषधामध्ये तुम्ही डिस्काउंट द्या. ज्या ब्रँडेड औषधामध्ये डिस्काउंट हा प्रकार नसतो आणि नसावा. आमचं एवढंच विनंती आहे तुमच्या मार्फत लोकांना, त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, चांगला औषध द्यावा, चांगला व्यवस्थित त्यांना हेल्थ आणि आपली हेल्थ सांभाळावी. लेडीज लोक डिस्काउंट देत नाही, हॉस्पिटलमध्ये उलट जास्त घेतात. परंतु काही जे व्यावसायिक आहेत, केमिस्टची दुकानं, ते त्याच्यामध्ये अशा प्रकारचा डिस्काउंट दिला जातो आहे आणि त्यामध्ये स्पुरियस औषधं अधिक येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आमची विनंती आहे की अशा प्रकारच्या व्यवसायावर आम्ही अन्न आणि औषध प्रशासनाकडे पण गेलो होतो आणि त्यांचं सर्क्युलर आहे, सर्क्युलरचा कॉपी आहे, MBAची सर्क्युलरची कॉपी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली दिलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारचा डिस्काउंट देऊ शकत नाही. आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी आमची सगळ्या केमिस्ट लोकांची, जिल्ह्यातल्या नाही तर महाराष्ट्रातल्या केमिस्ट लोकांना बोलवलं होतं, अडचणी समजून घेतल्या होत्या आणि आम्ही सांगितलं होतं की अशा प्रकारे डिस्काउंट देण्याची पद्धत ही अत्यंत गैर आहे. आणि तसं अन्न आणि औषध प्रशासनाचं लेखी पत्र आहे, ते पण आम्ही आज अन्न आणि औषध प्रशासनाचे जे कोकण विभागाचे प्रमुख आहेत आदरणीय कोटे साहेब, त्यांना आम्ही सगळे जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं. आणि हे जे तिथे तुम्ही बघताय ना, हे फक्त झोनल लीडर आहेत, म्हणजे आमची एकंदर 1000पेक्षा जास्त दुकानं आहेत. अशा प्रकारचं जर आमच्यावरती अन्याय होत असेल तर ते अयोग्य आहे. त्यामुळे आम्ही विनंती करायला आलो आहे की असं करू नका. आणि जे शासनाच्या धोरणानुसार जर 20% डिस्काउंट टोटल आम्हाला मिळतो, तर ते 20% जर कस्टमरला दिलं जातं तर इन्कम टॅक्स कसा भरतो, GST कसा भरतो, लाईटचं बिल कसा देतो, लोकांचा पगार कसा देतो, कामवाल्या इथे काम करणाऱ्या फार्मसिस्टचा, हे कसं शक्य आहे? आमच्या 16% मार्जिन, DTC वरती फक्त 16% मार्जिन आहे. इन्सुलिन हा प्रकार आहे, त्याच्यावरती पण 16% मार्जिन आहे, 14 ते 16%. तर त्याच्यावरही लोक असे गुमराह करून जे 20% हे देत आहेत, त्याच्यावर कुठेतरी तुमच्या मार्फत लोकांचे डोळे उघडावे. आमची हीच विनंती आहे की त्यांनी आपली तब्येतीची काळजी घ्यावी, ब्रँडेड औषधं घ्यावे, चांगली औषधं घ्यावी आणि आपल्या जवळच्या दुकानातून विश्वासू त्यांनी त्यांना घ्यावे. हे जे डिस्काउंटचे बोर्ड वगैरे जे लावतायत किंवा हे करतायत, त्यांच्यावर विश्वास न ठेवता त्यांना पेटावून द्यावे. जर या गोष्ट जे डिस्काउंटचे बोर्ड लावलेले आहेत ते महानगरपालिकेची परवानगी घेतली आहे का? महानगरपालिकेचा दर तुम्हाला माहिती आहे, डिस्काउंटचा दर काय आहे, बोर्डचा दर काय आहे? कुठे ते सगळे ढोकाळी वगैरे भागात सांगितले आणि त्यांनी काय सांगितलं मी सगळीकडे लावणार, सगळीकडे. जेवढे फार्मसी हा जो व्यवसाय आहे तो लोकांच्या आम्ही सेवेवरती आम्ही काम करतोय. आम्ही त्यांना नोबल प्रोफेशन म्हणून आम्ही काय धमकी देत नाही की आम्ही बंद करू, हे करू. आम्ही एवढंच सांगू की आम्हाला परवडत नाही आणि आम्ही आमच्या सगळ्या दुकानाच्या 1000 दुकानांची चालली आम्ही अन्न आणि औषध प्रशासनाच्या दारावर नाही तर मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री यांच्या चरणी आम्ही जाऊन चावी ठेवून देऊ. आणि अशी जी लोक चालवत असतील तुम्ही त्याच्याकडनं ही लोकांची सेवा करा. आम्हाला हे परवडत नाही आणि आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही काम करतो आणि आम्ही काय एकच गोष्ट ऐकायची का याच्यावर किती डिस्काउंट आहे, याच्यावर तुम्ही कमी केले का? हा प्रकार कुठेतरी थांबावा. आमची नम्र विनंती सरकारकडे आणि प्रशासनकडे जे आहेत त्यांनी याच्यावर काहीतरी खुलासा द्यावा आणि हा कुठेतरी याला रोखावा. आमचं एवढंच.